अंमली पदार्थामध्ये गांजा होता की माय गांजा होता की माय गांजा होता की काय ते हुक्का होता की अरे कशात काय तुम्ही म्हणताय की रेव पार्टी नव्हती तर मग कोणती पार्टी होती सुषमाताई? नातर सुषमाताई अंधारे किंवा नातर आमच्या काय चव्हाणताई नातर सुप्रियाताई या तिन्ही सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या भगिनी त्या काय फॉरेन्सिक सायन्सचे एक्सपर्ट नाही आहेत. इच्छापूर वस्तीतील खराडी येथील रेव पार्टी मोठी चर्चेत आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल सर ह्या रेव पार्टीबद्दल काय सांगाल? मला असं वाटतंय की युवक युवतींनी अशा रेव पार्ट्यांपासून दूर राहिलं पाहिजे. त्यातले त्यात मला असं वाटतंय की जिम्मेदार नागरिकांनी तर अत्यंत जिम्मेदारीनं, जे कुटुंब जिम्मेदारीचे आहेत त्यांनी अत्यंत जिम्मेदारीनं वर्तन केलं पाहिजे. आज मला सांगा, कोण खडसेंचे जाऊ आहेत ह्याच्यावर आधारित कायदा आहे का? किंवा कोण कोणत्या राजकारणी आहे ह्याच्यावर आधारित आहे का? तुम्ही एकदा एखाद्या अशा गंभीर अपराधामध्ये आरोपी झालात की प्रोसिजर फॉलो झालीच पाहिजे. परंतु हे अत्यंत मला म्हणजे अनाकलनीय वाटायला लागलंय. काय चाललंय काय? आमच्या सुषमाताई अंधारे, अरे कशात काय तुम्ही म्हणताय ती रेव पार्टी नव्हती तर मग कोणती पार्टी होती सुषमाताई? हा अहो, किती युवकांमध्ये अशा ह्या ज्या नशेली पदार्थ आहेत याच्या सेवनामुळं किती कुटुंबावर अडचणी आहेत. आणि आपण कोणत्या गोष्टीचं कशा अर्थानं कुणाचं समर्थन करावं याला काही तारतम्य आणि मर्यादा आहे. हा मला असं म्हणायचं आहे की स्पष्टपणे नातर सुषमाताई अंधारे किंवा नातर आमच्या काय चव्हाणताई नातर सुप्रियाताई ह्या तिन्ही सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या भगिनी ह्या काय फॉरेन्सिक सायन्सच्या एक्सपर्ट नाही आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना अगोदरच समजलं किंवा त्या काही म्हणजे भविष्यवाणी जाणणारे नाही आहेत की नाही तिथं काहीच घडलं नाही, केवळ हे राजकीय असू शकतंय. हे असं मला असं वाटतं सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून माणसांनी बोललं पाहिजे, वक्तव्य केलं पाहिजे. आणि त्यातले त्यात सुषमा अंधारेंनी तर लक्षात घेऊन हे कोणत्या गोष्टीवर आज त्या मला असं वाटतं त्यांनी जे स्टेटमेंट केलं, ज्या प्रकारचं म्हणजे बॅकडोर समर्थन केल्यासारखं केलं ते त्यांनी वापस घेतलं पाहिजे. कारण सुषमाताई सुरा मेर मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही, हे काय आहे हे आपण कितीतरी भाषणांमध्ये बोलून दाखवलेलं आहे. आपल्या गत आयुष्यातल्या ह्या ओळी आठवा, त्या सांस्कृतिक त्या म्हणजे चारित्र्यशील बाबतीतल्या ओळी आठवल्या पाहिजेत. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की पोलिसांनी निक्षून तपास करू द्यावा. पोलीस हे मंत्र्यांच्या आदेशावर अशा कारवाया करत नसतात. मंत्र्यांचे अधिकार हे सीमित आहेत आणि पोलिसांचे अधिकार हे प्रचंड मोठे आहेत. कारण पोलिसांना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघण्याची आणि अशा प्रकारे कोणताही गंभीर अपराध होऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरिताचं कर्तव्य आहे. मला सांगा की तिथं जर रेव पार्टी नव्हती तर अगोदरच्या 2 ठिकाणी जे युवक युवती गेले होते ते काय होते? तिथं म्हणजे कोणत्या प्रकारचा म्हणजे ते काय नुसतं जेवणाचे भोजनाचे रेस्टॉरंट होते का? मला चव्हाणताईंना विचारायचंय आणि मला सुषमाताईंना विचारायचं, फक्त भोजनाचे रेस्टॉरंट होते का ते, की क्लब होते की नव्हते हे सांगून टाका एकदाचे. आणि त्याच्यानंतर तिसरं ठिकाण येतंय. त्या तिसऱ्या ठिकाणी जर कारवाई होते तर मला असं वाटतंय त्या कारवाईला आपण राजकीय बोटं दाखवण्यात काही पॉईंट नाही. राजकीय बोटं दाखवण्यात काही पॉईंट नाही. कारवाई झाली पाहिजे, कारवाई व्हायलाच पाहिजे. कारण लक्षात ठेवा, सुषमाताई आरसा पाहून, आरसा जेव्हा आपण डोळ्यासमोर घेतो तर आपला सगळ्यांचा चेहरा दिसत असते त्या आरशामध्ये. आपण काही दिवसा अगोदरच आपण ज्या प्रकारे सन्माननीय आमदार प्रणयजी फुके साहेब यांच्या भाऊजाईच्या बाबतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, कौटुंबिक गोष्ट होती, तरी सुद्धा आपण पूर्ण राजकारण करून प्रणयजी फुके साहेबांच्या भाऊजाईला पूर्ण राजकारण करून आपण पत्रकार परिषद घेतली. त्यातही आपण सांगितलं हे राजकारण नाही, परंतु तिथं आपण राजकारण केलं, कुटुंबात जाऊन राजकारण केल्यासारखं केलं. आणि आज तुम्ही जे आहे कोणताही राजकीय अंश नसताना, एक गंभीर अपराध असताना, अंमली पदार्थामध्ये गांजा होता की माय गांजा होता की माय गांजा होता की काय ते हुक्का होता की काय होता की, हे पोलिसांना तर तपासू द्या. त्याच्या अगोदरच तुम्ही सगळेजण सुसाट सुटलात.
अरे मला एक समजत नाही, राजकीय एकमेकांच्या बाबतीत आस्था असावी, प्रेम असावी, परंतु जिम्मेदारी असते. एकनाथ खडसेंच्या काहीतरी आपलं बोलणं चाललेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर काहीच नाही, काहीच घडलं नाही असा दर्शवणारा केविलपणा मला असं वाटतं हे हास्यास्पद आहे. मला सांगा, या ठिकाणी संजय राऊतांनी असं म्हटलंय की हा जे महाजन आहेत यांच्या विरोधात खडसे उतरल्यामुळे त्यांच्या विरोधात हे षडयंत्र असल्याचं म्हटलंय. काय सांगाल? मला एक सांगा, काही लॉजिकल आहे? काही काही लॉजिकल माइंडनं बोलणं आहे काही? मला सांगा, पुणा कुठं आहे आणि जळगाव कुठं आहे? आणि मला सांगा, अशा प्रकरणामध्ये कोणी म्हणल्याच्या नंतर अशी कारवाई होते का? ती रात्र कोणी निवडलेली आहे, ते हॉटेल कोण निवडलेलं आहे? संजय राऊत. अरे तुम यार, मेरे को ये नहीं समझ में आता यार, संजय राउत यार, बात करो यार, बकवास किसी ने भी नहीं करना यार, बात करो यार संजय, बकवास नहीं करना, किसी ने भी नहीं करना, कम से कम जिम्मेदार ने तो मत करना यार संजय. मला सांगा, ती रात्र, ते हॉटेल, ती रूम, त्या रूम मध्ये सापडलेला हुक्का किंवा त्या रूम मध्ये काय मला तर कळत नाही, ते काय पुडी किंवा काय जे काय असेल, गांजा मला म्हणायचं नाही, हे काय, ह्याच्यावर काय जस्टिफिकेशन आहे का संजयचं? मला असं वाटतंय, संजय स्टॉप दॅट, संजय स्टॉप दॅट. पिढी अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून सतत प्रयत्नात राहायला पाहिजे. आणि त्यामुळं संजय राऊतांचं जे भाष्य आहे त्या भाष्याला मला असं वाटतंय की त्यांना मला म्हणायचं नाही सटकलेल्या याच्यानं ते बोललेत, सटकलेल्या याच्यानं बोललेत, सटकलेल्या याच्यानं बोललेत, परंतु संजयचं सुद्धा बॅकडोरली समर्थन करतात का अशा गोष्टींचं? त्यामुळे मला त्यांचं म्हणजे जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. आणि जे कोणी या गोष्टीचं समर्थन करतील, कारण बघा लक्षात ठेवा, भोगतात कुटुंब ह्या अशा प्रथे परंपरेमुळं. आता तिथे ज्या महिला होत्या, मुली होत्या, त्या मुली कशासाठी आल्या ह्याचं जस्टिफिकेशन संजय देऊ शकते का? देऊ शकत नाही. त्यामुळं तारतम्य ठेवून कमीत कमी सगळ्याच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी, सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जे आहे तारतम्य ठेवून गोष्टीचं कोणत्या समर्थन केलं जाऊ शकतं याचा विचार केला पाहिजे, इन्क्लुडिंग स्वतः सासरे असलेल्या खडसेंनी सुद्धा. या ठिकाणी राजकारण्यांनी जेव्हा बाजू घेतो तेव्हा तारतम्य ठेवलं पाहिजे असं मत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे. गणेश